श्री गुरुचरित्रातील 47वा अध्याय हा पर्वतेश्वर नावाच्या एका शूद्र भक्ताची कथा सांगतो. हा अध्याय गुरुभक्तीचे महत्त्व आणि गुरुनिष्ठा कशी फळते याचे उत्तम उदाहरण आहे. गाणगापूर येथे श्री गुरु नरसिंह सरस्वती राहत असताना पर्वतेश्वर नावाचा एक शेतकरी होता. तो अत्यंत गुरुभक्त होता आणि नित्यनेमाने श्री गुरूंच्या दर्शनासाठी जात असे. तो रोज सकाळी श्री गुरु संगमावर स्नानासाठी जात असताना त्यांना वाटेत येऊन नमस्कार करी आणि दुपारी परत येतानाही त्यांना साष्टांग नमस्कार करी. अनेक दिवस तो हे करत राहिला. एकदा श्रीगुरूंनी त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला विचारले, तू इतके कष्ट का करतोस? तुझ्या मनात काय इच्छा आहे? पर्वतेश्वराने हात जोडून विनंती केली, स्वामी, माझे शेत चांगले पिकले पाहिजे. श्रीगुरूंनी त्याला विचारले, तू काय पेरले आहेस? पर्वतेश्वर म्हणाला, महाराज, ज्वारी पेरली आहे आणि तुमच्या कृपेने पीक चांगले आले आहे. त्याने श्रीगुरूंना शेतापाशी येऊन अमृतदृष्टीने पाहण्याची विनंती केली. श्रीगुरूंनी त्याची विनंती मान्य केली आणि ते शेतात गेले. शेतात पोहोचल्यावर श्रीगुरूंनी पर्वतेश्वराला एक विचित्र आज्ञा दिली. ते म्हणाले, आम्ही आता संगमाकडे जातो. दुपारपर्यंत परत येऊ. तू आम्ही येण्यापूर्वी तुझ्या शेतातील सर्व पीक कापून टाक. ही आज्ञा ऐकून पर्वतेश्वराला आश्चर्य वाटले, पण त्याने गुरुवाक्य प्रमाण मानले आणि त्याने तात्काळ गावातील अधिकाऱ्याकडे जाऊन आपले शेत गहाण ठेवले आणि मागील वर्षाएवढे धान्य देण्याचे वचन दिले. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला नकार दिला, कारण पीक चांगले आले होते, पण पर्वतेश्वराच्या विनंतीवरून त्यांनी दुप्पट धान्य घेऊन शेत गहाण ठेवले. यानंतर पर्वतेश्वराने लोकांना जमा केले आणि स्वतःच्या शेतातून पीक कापायला सुरुवात केली. त्याची पत्नी आणि मुलांनी त्याला हे वेडेपणाचे कृत्य थांबवण्यास सांगितले, पण त्याने त्यांचे ऐकले नाही. उलट तो त्यांना दगड घेऊन मारायला धावला. त्यामुळे ते घाबरून गावात पळून गेले आणि त्यांनी राजाकडे तक्रार केली. इकडे श्रीगुरू संगमाहून परत आले. त्यांनी पाहिले की पर्वतेश्वराने पूर्ण पीक कापून टाकले आहे. त्यांनी पर्वतेश्वराला विचारले, हे काय केलेस? पीक चांगले असताना ते का कापलेस? पर्वतेश्वराने नम्रपणे उत्तर दिले, स्वामी, गुरुवाक्य प्रमाण मानून मी हे केले आहे. तुम्हीच मला हे करायला सांगितले होते. श्रीगुरूंनी त्याच्या गुरुनिष्ठेने प्रसन्न होऊन त्याला सांगितले की त्याने घाबरू नये. त्याचे पीक सुरक्षित आहे आणि चांगलेसुद्धा होईल. त्यावर त्याने विनंती केली की माझ्या घरच्यांना एकदा समजवावा की त्यांना वाटते मी वेडसरपणा केला आणि हे सर्व पीक कापून टाकले. त्यावर श्रीगुरूंनी त्या शेतकऱ्याच्या सर्व घरच्यांना व्यवस्थित समजावले आणि आश्चर्य म्हणजे त्याच रात्री गावामध्ये अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमुळे गावातील सर्व शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आणि सर्व शेत वाहून गेले व पूरस्थिती निर्माण झाली. आणि इकडे या शेतकऱ्यास प्रत्येक वर्षीपेक्षा यावर्षी 10 पट उत्पन्न मिळाले. त्यावर तो शेतकरी खूप खुश झाला आणि त्याने गावातील शेतकऱ्यांसाठी आपले धान्य दान केले व सर्व शेतकऱ्यांना खुश केले. हे पाहून श्रीगुरूंना खूप आश्चर्य वाटले व त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. श्रीगुरूंच्या सांगण्यावरून पर्वतेश्वराने आपले सर्व पीक गावकऱ्यांसाठी दान केले व गावकरीही पर्वतेश्वराचे आभार मानून त्यांच्याकडून ते धान्य घेऊ लागले. अशा तऱ्हेने गरीब शूद्र शेतकऱ्याची ही कथा संपन्न झाली. दत्तगुरु मित्रांनो.